नमस्कार, मी नंदकुमार गायकवाड. मानगंगा प्रवाह न्यूजमध्ये आपले स्वागत. एक मोठी आणि अत्यंत वेदनादायी बातमी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून समोर येत आहे. सांगोला तालुक्यातला बळीराजा आज पुन्हा एकदा संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसला आहे. भर पावसाळ्यात पावसाने आधीच पाठ फिरवली असताना महावितरणाच्या घोषित भारनियमाने सांगोल्यातील फळबागा आणि पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. तर पाहूया थेट शेतकऱ्याच्या बांधावरून घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. सांगोला म्हटलं की डाळिंबाचा आगार. मात्र आज याच सांगोल्यात महावितरणच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा रक्ताचं पाणी करतोय. विजेचा कोणताही निश्चित सुगाव नाही. कधी रात्री अपरात्री वीज दिली जाते तर कधी ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेतच वीज गायब होते. विहिरींना बोरवेलला पाणी असूनही वीज नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. लाखो रुपये खर्च करून उभा केलेला डाळिंबाचा आणि फळबागांचा संसार आज डोळ्यादेखत जळून खाक होतोय. केवळ शेतीच नाही तर वीज नसल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांना पाणी कुठून पाजायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. महावितरणच्या या डीम आणि बेजबाबदार कारभाराविरोधात सांगोल्यातील शेतकऱ्यांचा आता संताप अनावर झाला आहे. आम्हाला वीज द्या नाही तर खुर्च्या खाली करा असा थेट इशारा आता शेतकऱ्यांनी दिला असून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्धार केला आहे. लाखो रुपयाचे वीज बिल वसूल करायला तत्पर असणारे महावितरण शेतकऱ्यांच्या पिकाची राख रांगोळी होत असताना गप्प का? सांगोल्यातील या सुस्त अधिकाऱ्यांना जाग कधी येणार हाच आजचा सर्वात मोठा सवाल आहे. क्षणोक्षणी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत राहा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल मानगंगा प्रवाह न्यूज सांगोला.